नमस्कार माऊली. आज आपण तुकारामांच्या गाथेतले अभंग क्रमांक 144 ते 48 हे अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. त्याआधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. चला तर ऐकूया अभंग क्रमांक 144. संतांचा अतिक्रम, देवपूजी तो अधर्म, येती दगड तैसेवरी, मंत्रपुष्पे देवाशिरी, अतितासी गाळी, देवा नैवेद्यासी पोळी, तुका म्हणे देवा ताडण भेदकांची सेवा. ह्या अभंगाचा अर्थ ऐका. हा अभंग जे लोक दिखाऊ भक्ती करतात आणि त्यांच्याजवळ माणुसकी नाही अशा लोकांना तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, घरात देवपूजा चाललेली असताना संत दारात आले आहेत, त्यांना मान न देता पूजा करीत राहणे हा अधर्म आहे. पूजा करताना तो देवाला फुले वाहतो, मंत्र म्हणतो, नैवेद्य दाखवतो, ते सर्व देवाच्या डोक्यावर दगड टाकल्यासारखे आहे. दारात आलेल्या पाहुण्याचा किंवा अतिथीचा अपमान करतो आणि देवाला मात्र पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. हे देवाच्या दृष्टीने चुकीचे आहे. संतांचा अनादर करणाऱ्या भक्ताची पूजा ही सेवा नसून देवाला शिक्षा, म्हणजे ताडण असा शब्द आलाय अभंगात, देवाला शिक्षा आहे. आता 145वा अभंग ऐका. करणे ते देवा हेची एक पावे सेवा, अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग, हेची एक वर्म, काय बोलीला तो धर्म, तुका म्हणे खरे, खरे त्रिवाचा उत्तरे. अभंगाचा अर्थ ऐका. या अभंगातून भक्तीचे मर्म तुकाराम महाराज सांगतात. संतांमध्ये देवाचे अस्तित्व असते म्हणून संत सेवा करावी. ती सेवा देवाला प्रिय आहे आणि ती सेवा म्हणजे संत सेवा देवाला पोहोचते आणि हेच सत्य आहे. थोडक्यात देवाला शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. संत सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. आता अभंग क्रमांक 146. मागे नेणपण घडले ते क्षमा, आता देतो सीमा करुनिया, परनारीचे जया घडले गमन, दावितो वदन जननीरत, उपदेशावरी मन नाही हाती, तो आम्हा पुढती पाहू नये, तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन, घातली ते आण पाळावया. ह्या अभंगाचा अर्थ ऐका. याआधी नकळतपणे काही चुका झाल्या असतील, परस्त्री गमन झाले असेल व आता पश्चात्तापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तिमार्ग धरला असेल तर त्याला त्याच्या चुका माफ आहेत. पण परत जर अशी चूक घडली तर त्याला मातेशी संग केल्याचे पाप लागेल. चांगला उपदेश करूनही जर त्याचे मन त्याच्या हाती राहत नसेल तर त्याचे तोंडही आम्ही पुन्हा पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःच्या मनाला साक्षी ठेवून घ्या. आता अभंग क्रमांक 147. आणिकांच्या घाते, ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी, निरयवासी शीघ्रकोपी. शीघ्रकोपी पटकन राग येणारे, जे कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंडा. बघा, जो स्वतः मुखाने दुसऱ्याची निंदा करतो आणि ज्या माणसाला वाईट शब्द ऐकायला आवडतात, दुसऱ्याविषयी बोललेले वाईट शब्द ऐकायला आवडतात, तुकाराम महाराज म्हणतात हा माणूस चांगला नाही आणि हा भांडखोर आहे असे ह्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. आता अभंगाचा अर्थ ऐका. दुसऱ्याचा घातपात केल्याने ज्याला समाधान होते
तो नक्की नरकवास भोगणार. घातपात म्हणजे विश्वासघात म्हणायला हरकत नाही इथे. दुसऱ्याचा विश्वासघात केल्याने ज्याला समाधान होते तो नक्की नरकवास भोगणार. असा माणूस शीघ्रकोपी असतो. ज्या माणसाला दुसऱ्याची निंदा करायला आवडते आणि दुसऱ्याची निंदा केलेली ऐकायलाही आवडते, तो पापी आहे. तो केवळ भांडखोर आहे. ज्याच्या बोलण्याला मर्यादा नाही तो माणूस पापी समजावा. शब्द जपून वापरावेत. थोडक्यात आपण कुणाविषयी काय बोलतो याचं भान ठेवून बोलायला हवं. हे मी माझ्या भाषेत सांगितलं. आता अभंग क्रमांक 148. कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गु फेडावा. ऐसे भिन्न भिन्न साटे, केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी. तुका म्हणे शिरी, एक एकाची पायरी. अगदी खरं आहे ना. एकाच घरात दोन भावंडं जन्मतात. दोघांची नशीबं किती वेगळी असतात. खरं तर त्यांचे आई वडील एक, त्यांच्यावर झालेले संस्कार एकच आईने केलेले असतात, वडिलांनी एकाच केलेले असतात. पण ती दोन भावंडं जगात किती वेगळी दिसतात आपल्याला. हेच तर या अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. कुंभ म्हणजे मातीचं भांडं. हे एकाच भट्टीत भाजलेलं असतं. पण एका भांडी अनेक भाजली जातात. त्यातल्या काही मातीच्या भांड्यांचा उपयोग स्वयंपाकासाठी केला जातो, काही पूजेसाठी, तर काही भांडी घाण भरण्यासाठी सुद्धा वापरली जातात. तसेच प्रत्येकाच्या वाट्याला येणारी वेगवेगळी परिस्थिती, सुखदुःख ही त्याच्या पूर्वकर्मानी मिळतात. आत्ता मी तुम्हाला म्हटलं दोन भावंडं किती वेगळी दिसतात. तेच आहे, प्रत्येकाचं कर्म पूर्वीचं वेगळं आहे, त्यानुसार त्याला फळ मिळतं. हिरा आणि दगड एकाच खाणीत सापडतात, पण हिऱ्याहून वेगळ्या जातीच्या दगडात अजिबात पाणी नसते. हिरा राजाच्या मुकुटाला शोभा आणतो आणि दगडापासून पायरी बनवतात. तात्पर्य, जन्म एकाच ठिकाणी झाला असला तरी प्रत्येकाचे कर्म आणि प्रत्येकाचं नशीब हे त्याच्या गुणांवरून आणि नशिबावरून ठरते, असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. मंडळी, हे तुकाराम महाराजांचे अभंग, प्रत्येक अभंग आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून जातो. तेव्हा सगळ्यांनी हे अभंग नियमितपणे नक्की ऐका. मी हे दररोज अभंगाचे व्हिडिओ अपलोड करत असते, तेव्हा नक्की ऐका आणि मला अभिप्राय कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.